नमस्कार लाडक्या बहिणींनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण या योजनेविषयी छोटीशी अपडेट पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीतही सत्ताधारी पक्षांकडून या योजनेचा प्रचार केला जात असून येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी देवाभाऊकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 14 जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. नेमकं काय म्हणले गिरीश महाजन? मंत्री गिरीश महाजन यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही मोठी भेट ठरेल, असं मंत्री महाजन यांनी आपल्या समाज माध्यमावर पोस्टमध्ये नमूद केले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना दैनंदिन खर्च, शिक्षण आणि आरोग्यविषयक गरजांसाठी आधार मिळतो. त्यामुळे मंत्री महाजन यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. तर बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये येत्या 14 जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आहे. तर ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.